काय देणं, त्या झाडाखालती 5 मिनिटं बसा पाहू. ठीक आहे मावशी. म्हणजे अरे वाकड्या, अरे आमच्या वाकड्या गावात म्हणजे मावशी गावात म्हणजे आता आपण देवाला जाऊन सांगू. जा, चला तर. वाकड्या, तुला काय झालं? बरं बरं, तुझी पाठ मी ठीक करतो. बोल ना. अरे सगळं मिळेल, तुम्ही फक्त गाई वासरं सांभाळा. चला तर. देवा काय माहितीये, हा बघा तूप दही दूध खाऊन कसा आम्हाला विचारतच नाही देवा. अरे सगळ्यांना दूध मिळेल. हा बघा लंगड्या त्याला अजिबात देत नाही देवा. मला काय चला बाहेर इकडून जाऊ.
चला. हो हो चला बघा. राधे, अगं ये राधे. अगं सयानो, मला तुम्ही हाक दिली का ग? नाही नाही ग, आम्हाला काहीच ऐकू आलं नाही. ती माझ्या कानी आली ग. होय राधे, अगं मीच राधा अशी हाक मारली. आता ग भैया, मगाशी मला आजी म्हणाले, आता मावशी म्हणतोस. अरे बाबा, तू आहेस तरी कोण? मी श्रीकृष्ण, नंद यशोदेचा नंदलाल आणि वसुदेव देवकीचा काना. श्रीकृष्ण भगवान होय. असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्मा, बेंबी हिरा, डोकेला मोरपीस आणि विटेवरती उभे राहून. बरोबर आहे तुझं राधे, बरोबर आहे राधे. पण मला प्रत्येक युगात धर्माचा आणि अधर्माचा नाश उद्धार करण्यासाठी वेगवेगळी रूपे बदलावी लागली. मग सांग, मी एकाच रूपात कसा दिसेन तुला? पण आम्ही या गोष्टीवर विश्वास कसा ठेवायचा? विश्वास? सांगा आपली जन्म कोणा तरी सांगा. जन्मगुणा? अगं कोणती? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि आठव्या ऐकायचीच असेल तर मग ऐक तुझ्या बरोबरची 7व्या अवतारामधील एक छोटीशी कहाणी. राधे सांगतो मी जन्म कुणा, राधे सांगतो मी जन्म कुणा, नको विचारू पुन्हा पुन्हा. राधे सांगतो मी जन्म कुणा, नको विचारू पुन्हा पुन्हा. वसुदेवकीचा काना, नंद यशोदेचा काना. 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 नष्ट केले इंद्राने तिला, ऋषी शाप हा बदला. उपशाप हा देवणी, राम अवतारी उद्धार पुन्हा.
वसुदेवाची साकाणा नंद यशोदेचा काणा वसुदेवाची साकाणा नंद यशोदेचा काणा राधे सांगतो मी जन्म कुणा नको विचारू पुन्हा पुन्हा राधे सांगतो मी जन्म कुणा नको विचारू पुन्हा पुन्हा वसुदेवाची साकाणा नंद यशोदेचा काणा वसुदेवाची साकाणा नंद यशोदेचा काणा राधे ऐकलीस का माझी जन्मखुणा तीही तुझ्या बरोबरची आणि तरी विश्वास पटत नसेल तर मग गय कारण ती अशी गोष्ट आहे ती विसरू शकत नाहीस राधे तू विसरू शकत नाहीस नदीचं काठ चमचमचं पात्र उतरता घाट मोहरती गात्र तू विसरू शकत नाहीस खरंच तू विसरू शकत नाहीस कलंडता सूर्य लवणती सांज पक्ष्यांच्या माळा तू विसरू शकत नाहीस खरंच तू विसरू शकत नाहीस सोनेरी ऊन वाऱ्याची धून पावलांची चाहूल ओळखीची खून विसरू शकत नाही खरंच तू विसरू शकत नाही दिलेला शब्द ओझरता स्पर्श दंडलेलं प्रेम ओसंडता हर्ष तू विसरू शकत नाही विसरू शकत नाही हातात हात आणि तुझं माझं हितगुज आंब्याच्या झाडावर चिमण्यांची कुजबूज तू विसरू शकत नाहीस खरंच तू विसरू शकत नाहीस भिजलेले डोळे विरलेली स्वप्न भिजलेली वाट आणि राधे उरलेले प्रश्न ना तू विसरू शकत ना मी विसरू शकत देवा क्षमा करा मला क्षमा करा क्षमा अगं सखेणो क्षमा तर मी करणारच आहे पण तत्पूर्वी मला एक वचन द्या कोणतं देवा कोणतं की आपल्या गोकुळातील दूध गोकुळातच जाता नाही बाहेर कुठं जाता का म्हणा मग जा आणि सुखाने संसार करा ठीक आहे देवा अभय आहे देवा मलाही अभय द्या. राधे अगं तुला अभय कसा देऊ विसरलीस का अगं 7व्या अवतार दिलेलं वचन आणि राधे अगं तुझी जागा माझ्या चरणाशी नाही युगायुगात माझ्या समीप असतील पण राधे अगं 7व्या अवतार दिलेलं वचन पूर्ण नाही का करणार नाही रे काना तेव्हा मी 7 वर्षाची होती. नाही राधे अगं ते तुला करावंच लागेल नाही रे काना आता मी दुसऱ्याची झाले रे काना दुसऱ्याची झाले. नाही राधे राधे तुला नाही रे. करावंच लागेल नाही रे काना राधे तुला
करावंच लागेल. राधे नाही राधे, राधे तुला करावंच लागेल. नाही रे कान्हा, मला जाऊ दे रे घरी. राधे मला जाऊ दे रे घरी. मग जाऊ शकतेस. जा जा, निघून जा. काना तुझ्या मुरलीच्या पायी रे, हरी तुझ्या मुरली